ती अवघ्या 4 वर्षाची होती आणि तो आपली बायको गमावलेला एक नवरा. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या आईचा आवाज घुमत होता आणि त्या आवाजाच्या रिकामी जागेत तो एकटा आपली मुलगी उचलून धावत होता. लोक म्हणायचे, मुलगी कशी वाढवणार, दुसरं लग्न कर. पण त्याचं एकच उत्तर होतं, आई गेली म्हणून बाप मेलाय का. त्याने केस वेण्या घातल्या, शाळेची फीत बांधली, रात्री डरकाळी फोडून रडणाऱ्या मुलीला छातीशी घेतलं आणि स्वतःच्या जखमा लपवून तिला हसायला शिकवलं. पण एक दिवस मुलीने असा प्रश्न विचारला की त्याचं संपूर्ण आयुष्य थांबलं. बाबा, माझी आई का गेली आणि तुम्ही एकटेच का जगताय? ही आहे एका बापाची कथा, ज्याने सांभाळलं, लढलं आणि अखेर जिंकवलं. रुग्णालयात एक छोटी मुलगी आर्या आईचा हात धरून बसलेली, तिच्या डोळ्यात भीती आणि पलंगाजवळ तिचा बाप सिद्धांत. डॉक्टर एक हळूशा आवाजात म्हणतात, सॉरी, आम्ही प्रयत्न केले. सिद्धांतची दुनिया एका क्षणात कोसळते. आईचा स्पर्श, तिचा सुगंध, तिचं हसू, सगळं एका क्षणात शून्य. छोटी आर्या विचारते, बाबा, आई झोपली आहे का? ती उठेल ना? तो तिचे डोळे पुसतो, हो बाळा, खूप मोठी झोपली आहे तुझी आई. काही दिवसांनी सिद्धांत रोज सकाळी 6 वाजता उठतो. आर्याला दूध गरम करतो, केस विंचारतो, वेण्या घालायला शिकतो आणि कधी चुकीची फीत बांधून ती रडली तर तो पुन्हा शिकून परत बांधतो. शेजाऱ्यांनी म्हणतात, अरे सिद्धांत, मुलगी वाढवायची असते, दुसरं लग्न कर. तो फक्त हसतो. तो म्हणतो, मुलीला आई नाही म्हणून बापाने दुसरी आई आणायची गरज आहे का? लोक शांत होतात. तो घर स्वच्छ करतो, तिला खाऊ बनवतो, कामानंतर दमला तरी तिला स्टोरी सांगतो दर रात्री. शाळेबाहेर 2 महिला बोलतात, वहिनी, हा सिद्धांत ना, त्याची बायको गेली पण तो लग्न करत नाही म्हणे. हो, मुलगी मोठी होईल, अडचणी येईल. सिद्धांत दुरून ऐकतो पण शांत राहतो. रात्री आर्या त्याला विचारते, लोक काय बोलतात बाबा? तो लहान मुलीसारखं तिच्या शेजारी झोपतो आणि म्हणतो, लोकांचं काम बोलणं आहे, आपलं काम जगणं आहे. आर्या आता 10 वर्षाची झाली आहे. ती शाळेत मदर्स डेला कार्ड बनवते. सगळ्या मुलांना त्यांच्या आईसाठी कार्ड करायला सांगितलं. ती एकटी शांत बसलेली. शिक्षिका हळूच म्हणतात, तू तुझ्या आईसाठी कार्ड बनव, ती तुझ्यावर प्रेम करायची ना. ती कार्ड तयार करते आणि एक रात्री समाजातील एक जण म्हणतो, सिद्धांत, दुसरं लग्न कर, मुलगी मोठी झाली की तुला अवघड जाईल. सिद्धांत सरळ डोळ्यात डोळे पाहून म्हणतो, माझ्या बायकोनं मला एक मुलगी दिली आहे, दुसरं लग्न म्हणजे त्या भेटीचा अपमान आहे. आई गेली म्हणून बाप बदलत नाही, मी तिला सांभाळतोय कारण ती माझी जबाबदारी नाही, माझं जगण्याचं अस्तित्व आहे. लोक शांत होतात. आर्या आता 12th बोर्डात बसलेली आहे. स्कूल प्राइज वितरण सोहळा आहे. ती शाळेतली टॉपर असते. सर्व मुलं आईवडील सोबत असतात. आर्या एकटी असते. पण स्टेजवर नाव घेतल्यावर ती फक्त सिद्धांतकडे बघते. तो टाळ्या वाजवत नाही, तो रडतो. त्याचे पाय थरथरतात. ती धावत खाली येते आणि म्हणते, मी तुमच्यासाठी टॉपर झाले बाबा. तो उत्तर देतो, तू माझा अभिमान आहेस, माझं जगण्याचं कारण आहेस. तो क्षण आर्या आणि सिद्धांतसाठी भरपूर भावनिक असतो. आर्या आता मोठी. महाविद्यालयात तिचं भाषण आहे. ती 1000 लोकांसमोर उभी राहते आणि म्हणते, लोक म्हणतात मुलीला वाढवायला आई लागते, पण मला एक सत्य माहीत आहे. माझ्या वडिलांनी आईचं प्रेम, आईची शिस्त, आईची मिठी सगळं दिलं. माझे बाबा माझी आई आहेत. ऑडियन्स शांत. सिद्धार्थ डोळे पुसतो. ती खाली उतरते, त्याच्या हातात हात धरते. बाबा, आज मी जिंकले नाही, आज आपण जिंकलो. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करून या प्रत्येक वडिलांसाठी शेअर करा, जे स्वतःचं आयुष्य विसरून मुलीला आयुष्य देतात. आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.